बातमी आहे। शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात 3 तास बैठक झाली आहे। सिल्वर ओक निवासस्थानी ही बैठक झाली आहे। भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। रात्री 8:15 ते रात्री 11:15 वाजेपर्यंत 3 तास ही बैठक झालेली आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, नेमकं 3 तासाच्या बैठकीचं कारण काय? खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले शरद पवार आणि त्याचसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार असलेले पार्थ पवार या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक जी आहे ती काल रात्री सिल्वर ओक या निवासस्थानी झालेली आहे। जवळपास 3 तास ही बैठक चाललेली आहे। बैठकीचं कारण जे आहे ते अद्याप अस्पष्ट आहे, परंतु या दोन्ही नेत्यांची भेट जी आहे ती खरं तर महत्वपूर्ण मानली जाते। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो एकत्रित येणार, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण होऊन पुन्हा एकसंध राष्ट्रवादी होणार अशा पद्धतीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना ही भेट जी आहे ती अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते। फक्त ह्या दोन्ही नेत्यांमध्ये बैठका होतात आणि त्याची माहिती जी आहे ती इतर नेत्यांना कोणालाच नाहीये। त्याबद्दल खरं तर महत्वाचं आहे आणि ही भेट जी आहे ती अत्यंत महत्वाची मानली जाते। या भेटीच्या संदर्भात काही कारण पुढे येतात का समोरच्या काळात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच अक्षय, तुम्ही जसं म्हणालात तसं सध्या जी काही चर्चा सुरू आहे, म्हणजे एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार असेल, दुसरीकडे गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा, शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा एनडीए सोबत येण्याच्या हालचाली, म्हणजे ह्या सगळ्या चर्चा आहेत। या सगळ्या घडामोडींच्या आणि चर्चांच्या पार्श्वभूमीवरच्या जर ही बैठक असेल तर मग या बैठकीकडे नेमकं कसं पाहायचं? अर्थात शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यातली ही 3 तासांची बैठक नेमकी काय खलबतं या बैठकी दरम्यान झाले, कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं असेल। अक्षय, तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।